नमस्कार मंडळी, कशा आहे? स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग म्हणजे नेहमीचाच ब्लॉग आहे. दिवसभर काय काय करतं त्यामुळे माझ्यासोबत असंच ब्लॉगमध्ये राहा. चलो, ही हिरवी पालाभाजी आहे आणि मी बोलली होती ना, हिरवी पालाभाजी मोठी जास्त वाढत नाही आणि थोडी जरी वाढली ना तरी तिला बी येतं. हे बघा, हे असं बी येतं. म्हणजे जास्त नाही ती वाढत. ती पावसाळ्याची चांगली होते ही हिरवी भाजी, हिरवी पालाभाजी. पण पाऊस संपल्यानंतर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात नाही होते एवढी भाजी. वाढली तर एवढीच वाढते, नाही तर नाही. वाढली तर एवढी वाढली तरी लगेच बी येतं ह्याचं. हे असं लगेच बी येतं. तिकडची तर वाढलीच नाही आहे, छोटीच आहे. इकडची पण छोटीच आहे. वाढलाय ती इथलीच वाढलाय, पण तिला सुद्धा बी आलाय. अशी असते पालाभाजी. मुलाभाजीने माठ, लाल माठ हा चांगला वाढतो. ही नाही वाढत उन्हाळ्याची. ही भाजी चांगली वाढली आणि आज आहे ही भाजी काढणार आहे. तुम्हाला बोलली होती ना, ह्या लाल माठ आहे ना, अर्धा मोठा तर अर्धा छोटा असा वाढतो. एक लाईन मुला भाजी आहे ना तशी नाही वाढत. हा अर्धा छोटा राहिलाय तर तिकडे मोठा झालाय, इथे मध्ये छोटा झालाय तर इकडे मोठा झाला आणि परत तिकडे छोटा झाला. असा असतो लाल माठ. मुला भाजीना एक लाईन सरळ वाढते, पण हा एक छोटा एक मोठा, एक छोटा एक मोठा असा वाढतो. आणि ही भाजी आज काढायची आहे, मग उद्या घेऊन झाला ही रत्नागिरीत विकायला. काजूला मोहर आलाय, आता काजवायला लागते. का दाखवते मोहर कसा येतो तो. हे बघा, असा मोहर झालाय तयार. आता जानेवारी फेब्रुवारीमध्ये, पुढच्या महिन्यात नाही, जानेवारीमध्येच लागतील आता ह्या काजू. मोहर यायला लागले सुरुवात. हे कोण खूप मोहर आलाय सगळ्या काजवीला. आणि गावाला ना आज भरपूर वारा सुटलाय, भरपूर. गेल्या 2 दिवस नव्हता, पण आत्ता वारा सुटलाय आणि काजूला मोहर सुद्धा मस्त आलाय. आता पुढच्या जानेवारी महिन्यात लागतील काजू. कोरफड आणली होती ना, ते एवढीशी होती, एवढीशी 1-2च फाटत. आणि आत्ता 5-6 महिन्यात जबरदस्त वाढलाय. 5 नाही, 1 वर्ष झालं असेल. मस्त वाढलंय कोरफड. ॲलोवेरा जेल वापरतो ना आपण, ती ह्याचीच. हेच ते कोरफड बघा, ओरिजिनल जेल माझ्याकडे आहे. ह्या पात्याशी इथून कट केलं ना की आतमध्ये जेल असते, ॲलोवेरा जेल, आणि ती लावायचे फेसला. फेस ग्लो होतो, हे तुम्हाला माहितीच असेल. हेच ते कोरफडचं रोप. किती वाढलाय, मस्त वाढलाय रे. आणि हे रतांबीचं झाड, आपण जे कोकम खातो ना मच्छीमध्ये, त्याचं हे झाड. हे छोटंच आहे, खूप मोठं होतं. म्हणजे केवढं होतं माहिती आहे? काजू आणि आंब्याची झाडं जेवढी लांब आणि मोठी होतात ना, तसं रतांबीचं पण झाड होतं. काजू आता दाखवते ना त्याच्या एवढे होतं. आणि रतांबी लागतात. आणि रतांबी लागल्यानंतर आपण त्याचं कोकम बनवतो किंवा कोकम सरबत करतो, गोड आंबट करतो, आंबट आंबट बनतं, कोकम सरबत बनतं एवढं. आणि बिया पण विकल्या जातात आणि बियांचं तेल काढलं जातं. पण ते आपल्या इकडे नाही, बाहेर कुठेतरी तेल काढलं जातं. एवढा सगळा फायदा आहे. आणि ही पानं आहेत ना, ही खाल्ल्यावर सुद्धा ना खूप आंबट लागतात. आणि लहानपणी मी खूप खाल्ल्यात ही पानं. एवढा सगळा उपयोग आहे रतांबीचा. हा आंबा ना खूप जुना आहे. मी जेव्हा आमचं हे जुनं घर होतं ना तेव्हापासून लावलेला आहे, पण अजूनपर्यंत त्याला आंबा नाही लागला आहे. किती वर्ष झाला, एवढा मोठा तेवढा झाला आहे, पण आंबा नाही लागला अजून. त्याला कसा लागतो ते पण नाही माहिती. लागलाच नाही तर कसा लागतो ते पण नाही, तर कसं सांगणार. ह्या वर्षी लागू द्या असं वाटतंय, म्हणजे खायला तरी म्हणजे समजेल तरी कसा लागतो. लागतच नाही, दरवर्षी नेहमीच तो मोठा तेवढा झालाय. पण काजू तोहरले आहे, मोहरले आहे बघा. ही काजूची फुलं अशी असतात, काजूची फुलं. ही काजूची फुलं अशी असतात. हे लाल लाल आहे ना, अशी असतात. आणि मग काजू लागतात. ही आहे काजूची फुलं आणि काजूचा मोहर. झाला आता, लागतील आता काजू. मला तर असं वाटतं की यावर्षी काजूच्या झाडाला लवकर मोहरले. मग आजचा ब्लॉग इथेच संपवते. व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये. तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. बाय.